गुणदोषी संपन्न अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताकडे भगवंताच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात। विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरी रायाच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी परिसरातून व या अत्यंत पवित्र अशा धर्मप्रधान ऐतिहासिक ने अत्यंत प्रेरक जागृत अशा या पवित्र आसनगाव बरोबर या गावातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार रामकथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी परिसरातून व गावातून हजर असलेले सर्व वारकरी संप्रदायातील निष्ठावंत टाळकरी ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्थेतील बरोबर आहे माझं बरोबर झालं आणि मग कसं सर्व विद्यार्थी वृंद आणि आपण सर्व वैष्णव आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या गावातील भाविकांच्या भजनी मंडळींच्या द्वारा हरिभक्तीपरायण खरात बाप्पा यांच्या माध्यमातून त्यांच्या आती चिकाटीतून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे। सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि महाराज या अभंगातून भगवंताकडे भगवंताच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात। विठ्ठल एक अत्यंत पवित्र जागेवर पवित्र महापुरुषाच्या जयंती महोत्सवाचं औचित्य साधून पवित्र भाविकांच्या सहवासामध्ये ही आजची सेवा आहे। राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि थोर संत स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंतीचं औचित्य साधून परमपूज्य परमश्रद्धेय गुरुदेव भानुदास महाराज पुरुषोत्तम पुरीकर बरोबर यांच्या आशीर्वादाने परमपूज्य परमश्रद्धेय भागवताचार्य नाना महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांच्या मार्गदर्शनाने समापन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव या महोत्सवातील आजच्या उपांत्य कीर्तन सेवेचा सुयोग मला प्राप्त झालेला आहे। ज्यांच्या
अमृतवाणीतून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. असे आमचे आदरणीय वारकरी शिक्षण संस्थेतील जुने ज्येष्ठ श्रेष्ठ हरिभक्ती परायण भागवताचार्य परमेश्वर महाराज या ठिकाणी गंगा मसलेकर पुढे उपस्थित आहेत. माझ्या अंदाजाने 75 का 76 साली 75 साली वारकरी शिक्षण संस्था ते सुटलेले आहेत आणि मी 76 साली जन्मलेलो आहे. किती जुनी माणसं आहेत आणि किती सालस आहेत, किती शांत आहेत, किती निवांत आहेत. अगदी कुठल्याही पद्धतीचा आवाका काहीही नाही. अगदी गंगेच्या पाण्यासारखं ओघवतं जीवन आहे. कारण गंगेच्या काठावरच त्यांचं सगळं आयुष्य आहे ना. असं आहे, असं निर्मळ प्रवाहित असलेलं जीवन ते या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाला फार मोठी मदत त्यांनी स्वतः आणि त्यांच्या गावातून सुद्धा वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाला मदत त्यांनी केलेली आहे. आणि त्यांनी आकडा सांगितल्यानंतर मला धक्काच बसला. कपडे तर अंगावरचे असे आहेत, एवढा आकडा कसं काय? ते म्हटले नाही हो महाराज, मी संस्थेचा विद्यार्थी आहे आणि माझं कर्तव्य आहे संस्थेसाठी देणं. मला इतका आनंद वाटला, मला खूप असं समाधान वाटलं. म्हणजे संस्थेनं पेरलेलं 100 वर्षानंतर शताब्दीला उगवलं बघा. हे पेरलेलं उगवलं, जो महाराजांनी पेरलेलं उगवलं. आणि असा अद्वितीय महोत्सव त्या ठिकाणी संपन्न झाला. महाराज पुढे बसून उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातील अत्यंत गुणी आणि गोड अशी मंडळी वारकरी शिक्षण संस्थेतील आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय महाराज मंडळी टाळी घेऊन उभे आहेत. स्वतः श्रीमद भागवत कथा, रामकथा, त्याच्यामध्ये भावार्थ रामायण, गीत रामायण, तुलसी रामायण, बरोबर झालं का तिचा? असा त्रिवेणी संगम रामायणाचा अत्यंत गोड असे आमचे आदरणीय जिजा उपस्थित आहेत. मृदंगाच्या क्षेत्रातले भीष्माचार्य नाना उपस्थित आहेत. आता बरं वाटत असेल ना हे वाजवताना बघताना, बरं वाटत असेल. असे उपस्थित आहेत. अत्यंत दर्जेदार गोड असे मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातली थोर अशी गुणी मंडळी टाळी घेऊन उपस्थित आहेत. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वृंद या ठिकाणी हजर आहेत. अत्यंत उत्साहाने आणि प्रेमाने आपण हा महोत्सव संपन्न करत आहात. मी आपल्या सर्वांच्या चरण कमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो, नतमस्तक होतो आणि संपूर्ण विश्वाला, संपूर्ण भारत देशाला, संपूर्ण महाराष्ट्राला एक अत्यंत सावधानतेचा इशारा दिलेलं हे स्थान आहे. विठ्ठल अगदी एका अर्थाने सावधान या शब्दाचा खऱ्या अर्थाने गौरव, खऱ्या अर्थाने स्वीकार आणि सावधान या शब्दाला खरी मान्यता दिलेलं हे स्थळ आहे. खरं म्हणजे सावधान या शब्दाचा सगळीकडे घोर अपमान आहे. जेव्हा सावधान शब्द उच्चारला जातो तिथूनच बिचारा बेसावधान होतो. सावधान या शब्दाला न्याय देणारी ही भूमी आहे. एका अर्थाने तुम्हाला, आम्हाला, आपल्याला सगळ्याला सावध करणारी ही जागा आहे. सगळ्याला सावधानतेचा इशारा देणार हे अत्यंत महत्वाचं जागृत असं स्थान आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाची कलाटणी ज्या शब्दातून मिळाली तो शब्द म्हणजे सावधान. आणि अगदी जसा ऐकला तसंच जे सावधच झाले आणि संपूर्ण कित्येक तरी पिढ्यांना ज्यांनी सावध केलं. ऐका, खरं म्हणजे शब्द ऐकावा आणि ऐकलं तसंच व्हावं हे फार थोड्या महात्म्याच्या नशिबी असतं. ज्ञानोबाराय बोलतात, भगवान कृष्ण कन्हैया म्हणतायत, अरे अर्जुना,
तुझ्यासारखा ऐकणारा असल्यानंतर आम्हाला सांगायची काय अडचण आहे, कारण तो ऐकणारा असा आहेच जसं ऐकलं तसं होतोस. अर्जुना तू परिससी परिसुनी अनुष्ठिसी, तरी आम्हाशीची वाणी कायशी सांगावयाची. दोन शब्द महत्वाचे आहेत, परिससी अनुष्ठिसी. परिसनं आणि ऐकणं, जसं ऐकलंय तसंच आचरण करणं हे महत्वाचं आहे. म्हणून तर ज्ञानोबा बोलताना बोलले, ऐके बापा धनंजया परिसनयाच्या राया. ऐके बापा धनंजया, तो ऐकणाऱ्यातला राजा आहेस. तसं तर ऐकणारे अजून दोन आहेत, त्याच्यामध्ये पहिला नंबर लागतो राजा परीक्षितीचा. पहिला नंबर श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली त्याची. ऐकण्यात पहिला नंबर राजा परीक्षितीचा, विस्तार नाही करायचा. ऐकण्यामध्ये दुसरा नंबर आहे जनकजींचा. मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यति किंचन. तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी एक पावजळे. काय ऐकणं होत. आणि आता ऐका, या दोन ऐकणाऱ्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ नंबर जर कोणाचा असेल तर तो अर्जुनरावांचा आहे. आणि अर्जुनरावांचा का आहे त्याचं कारण आहे, राजा परीक्षितीचं श्रीमद भागवत कथा ऐकणं तसं विशेष नाही. खरं म्हणजे पुढे बोलू का, तसं विशेष आहे. का विशेष आहे ते, एका भागवतात मुक्ती झाली. एकाच, प्रत्येक वर्षी भागवत लावायची गरज नाही पडली. एकाच भागवतात. काय कमाल आहे हो. 7 दिवसा मुक्ती झाली. कसं ऐकलं असेल, किती लक्ष देऊन ऐकलं असेल, सर्वांगाचं कान करून ऐकलं असेल, श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी असं ऐकलं असेल, किंवा तैसा मनाचा मारून न करिता इंद्रिया दुःख न देता हेत मोक्षाशायिता श्रवणाची माझी असं ऐकलं असेल. श्रवणेंद्रिय ते श्रवणेंद्रिया पहाले असं ऐकलं असेल, किंवा तरी अवधान एकने तिचे असं ऐकलं असेल. कितीतरी शोधता येतील. आता मुद्दा इतकाच आहे, सामान्य आहे का, 7च दिवसामध्ये मुक्ती झाली, पण तरी सुद्धा ते ऐकणं कमीच आहे. का कमी आहे त्याचं सोपं उत्तर देतो. 7च दिवसानंतर आपण मरणार हे कळल्यानंतर कोण लक्ष देऊन ऐकणार नाही हो. 7च दिवसानंतर आपला मृत्यू होणार आहे हे जर कळलं तर कीर्तन लक्ष देऊन ऐकल का नाही ऐकल माणूस, प्रश्नच नाही. 7 दिवसात मरायचे लक्ष देऊन ऐका, 7 दिवसात मरायचे नीट ज्ञानेश्वरी वाचा, त्यात काय विशेष. त्याच्या पुढे राजा जनकजीचं तरी काय विशेष आहे हो. सगळी यंत्रणा आहे तिथं, सगळी व्यवस्था आहे तिथं, शांतता आहे, शिस्त आहे, नोकर आहे, चाकर आहे, जिथल्या तिथं आहे सगळं. काय विशेष आहे. तसं विचार केला तर ते विशेष आहे. कसं काय ते विशेष आहे, तेही विशेष आहे. कारण जिथे ऋषी मुनी महर्षी यांचं सुद्धा चित्त डळमळीत झालं, राजा जनकजीचं चित्त डळमळीत झालं नाही. काय जनकाचा अधिकार असेल हो. जन्मताची संसार त्यजियेला सुखे, तोची निष्कलंक तुका म्हणे. आशे भगवत पूज्यपाद शुकाचार्य ज्यांना हाक मारल्यानंतर वो देण्याचं काम वृक्षाने वेदीने करावं, असे शुकाचार्य. जगात वर्ग 2 आहेत. एक वर्ग आहे जन्माला येतो, साधना करतो आणि विषय जिंकतो. आणि दुसरा एक वर्ग आहे विषय जिंकतो मग जन्माला येतो. ते विषय जिनोनी जन्मले शुकाधिक दादुले. काय कमाल आहे. असे भगवत पूज्यपाद शुकाचार्य आणि अशा शुकाचार्य सारख्या महात्म्याचा श्री गुरु होण्याचा मान 700 बायका असणाऱ्या राजा जनकजीला मिळतो. जनकजी काय सामान्य एवढा अधिकार आहे राजा जनकाचा, पण तेही कमीच आहे अर्जुनरावापेक्षा. त्याच कारण आहे अर्जुनाचं ऐकणं थोडं कमी ठेवत जावं. अर्जुनाचं मला एवढा सुद्धा विक्षेप सहन होत नाही. अर्जुनरावांनी किती विक्षेप सहन केला त्याच्याकरता बोलायला लागलोय मी. लक्षात ठेवा,
युद्धाची भूमी आहे, चित्ताची विक्षेपता निर्माण झालेली आहे. युद्धभूमीवरती आहे, दोन्ही सैन्याच्या मध्ये रथाचा गडगडाट आहे, हत्तीच्या टापाचा, पाया घोड्याच्या टापाचा टाप 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 आवाज आहे, हत्तीच्या किंकाळ्या आहेत, बाणाचा खणखणाट आहे, रण दुदुंबी वाजतायत, असा घनगर्जना चालू आहे. घोरांध्र अशा पद्धतीची युद्धाची परिस्थिती आहे. आणि अशा ही स्थितीमध्ये चित्ताची एकाग्रता करावी आणि शांतपणे ते ऐकावं. म्हणून या दोघापेक्षा अर्जुनरावाचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून ज्ञानोबाराय त्यांना म्हणतात, ऐके बापा धनंजया परिसनयाच्या राया. ऐकणाऱ्यातला तो राजा आहेच. हे कशाकरता वाढले? हे एवढ्या करता वाढले, ऐकलं आणि तसंच झाले एवढ्या करता वाढले. आणि तसंच समर्थ रामदास स्वामींचं जीवन आहे. ऐकलं सावधान, लगेच सावध झाले, लगेच सावध झाले. तेवढ्या एका शब्दात तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. या न्यायाने काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी. या न्यायाने तत्क्षणीच जागीन, त्याच क्षणाला जागृती निर्माण झाली. अशी संपूर्ण विश्वाला सावधानतेची जागृती देणार हे स्थळ, सगळ्यांना सावधान करणारी ही अत्यंत पवित्र जागा. आणि अशा पवित्र जागेला, पवित्र स्थळाला मी हृदयापासून, अंतःकरणापासून वंदन करतो. कधीतरी ही सावधानता आपल्याही जीवनामध्ये यावी एवढीच या निमित्ताने याचना करतो. चिंतनाला प्रारंभ करूया. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. आणि महाराज या अभंगातून भगवंताकडे, भगवंताच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात. लक्ष द्या, भक्तीच्या क्षेत्रात आपलं जीवन अंतरंग गाभ्यामध्ये प्रवेशित व्हावं असं वाटत असेल तर भाव शक्तीचं हृदयात प्राकट्य होणं अत्यंत गरजेचं आहे. परमार्थाच्या उंच उंच शिखरावर आपलं जीवन जावं ही जर लालसा असेल तर वृत्तीमध्ये भाव प्रगट होणं अत्यंत गरजेचं आहे. सगळे प्रमाण तुम्ही विचारामध्ये घ्या. तुकोबारायांचं स्पष्ट म्हणणं आहे, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची देवा कारणे, भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हतगा, वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवण लागो निदितो ठाव, म्हणून संकटाची शेवी अद्वैत भाव, तुका म्हणे मागे संती हाची केला उपाव, तुका म्हणे भाव जवळी धरुनी
आणि देव. ऐका, काही ताकद आहे त्याच्यात. लक्ष द्या. भक्तीच्या क्षेत्रात आपण वावरत असताना जर आपल्याकडे भावच नसेल तर भक्तीची चर्चा करण्यात अर्थ नाही. बळच नसेल तर शक्तीच्या गप्पा मारण्यात अर्थ नाही. आणि भक्तीच नसेल तर मुक्तीची चर्चा करणं व्यर्थ आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बडे विन शक्ती, बोलू नये. खरं म्हणजे इथं क्रिया 3 आहेत, क्रियापद एकच आहे. बोलू नये हे क्रियापद आहे आणि 3 क्रियेला लावायचं. कोणत्या कोणत्या? शक्ती नसेल, बळ नसेल, शक्ती बोलू नये. भक्ती नसेल, मुक्ती बोलू नये. आणि भाव नसेल, भक्ती बोलू नये. मुद्दा इतकाच आहे, भक्तीच्या प्रांतात भावशक्तीचं प्राकट्य अत्यंत आवश्यक आहे. जरा ऐका, जिथं ज्ञानाचा प्रांत थांबतो तिथून भावनेचा प्रांत सुरू होतो. लक्ष द्या. ज्ञान अलीकडे आहे, भावना पुढची आहे. पण ती ज्ञानानंतरची भावना आहे हेही लक्षात ठेवा. ज्ञानाच्या अलीकडची जी भावना आहे ती अंध असू शकते. ज्ञानानंतरची जी भावना आहे ती ज्ञानोत्तर असते, ती महत्वाची आहे. त्याच्या अलीकडची जी आहे ना ती कदाचित मग अंध असू शकते. ज्ञानोबरायचं मग बोलणंय, आंधळ्या गरुडाचे पाकात ते कवना उपेगा जाती, तैशे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञानेवीन. माझा मुद्दा इतकाच आहे, ज्ञानाच्या अगोदरची भावना महत्वाची नाही, ज्ञानाच्या नंतरची भावना महत्वाची आहे. जिथं ज्ञान थांबलंय तिथून भावनेचा उदय आहे. जरा लक्ष द्या. चर्मचक्षु वेगळा आणि भावचक्षु वेगळा. कधीतरी आपल्या जीवनाचं रूपांतर चर्मचक्षुतून भावचक्षुपर्यंत झालं पाहिजे. बघा, चर्मचक्षुन काय दिसेल? पुरुष दिसेल. कातडीच्या डोळ्यानं काय दिसेल? पुरुष दिसेल. पण भावनेच्या डोळ्यानं पाहिलं की गुरु दिसेल. तसं तर गुरुच्या कपाळावर गुरु म्हणून काही लिहिलेलं नाही. चर्मचक्षुन पाहिलं तर पुरुष दिसेल, भावचक्षुन भावनेच्या डोळ्यानं पाहिलं की भाऊ दिसेल, बंधू दिसेल. कातडीच्या डोळ्यानं पाहिलं तर स्त्री दिसेल, पण भावनेच्या डोळ्यानं पाहिलं तर आई दिसेल, बहीण दिसेल. ऐका, कातडीच्या डोळ्यानं जर बघितलं तर दगड दिसेल, फार तर मूर्ती दिसेल. भावनेच्या डोळ्यानं पाहिलं की देव दिसेल. बघा तुम्ही, मंदिरामध्ये जाताना पायरी कशाची असते? बोला ना, बोला ना. दगडाची. आणि मूर्ती कशाची असते? दगडाचीच. मग एका दगडावर आपण पाय ठेवतो आणि एका त्याच्यावर डोकं ठेवतो. हे कस काय? पूजा एकावरी पाय पूजा एकावरी पाय पूजा एकावरी पाय प्रतिमा. पाषाण प्रतिमा कशाची आहे? पाषाणाचीच आहे. पायरी कशाची आहे? पाषाणाचीच आहे. पूजा एकावरी पाय एकावरी ठेवी, एकावरी पाय ठेवी, एकाची पूजा करी. तुका म्हणे श्री
श्री एक. एक एकाची पायरी. त्याचा अन्वय असा आहे, तुका म्हणे एक श्री एकाची पायरी. हे महत्वाचं आहे. एकाला मस्तकावर घेतलं जातं, एकाला मात्र पायाखाली घेतलं जातं. फरक कशामुळे केला गेला? भावनेमुळे केला गेला. मुद्दा इतकाच आहे, जीवन कधीतरी कातडीच्या नजरेत न राहता भावनेच्या नजरेत गेलं पाहिजे. कातडीचा डोळा न राहता कधीतरी जीवनात भावनेच्या डोळ्यापर्यंत आपल्या जीवनाचं रूपांतर झालं पाहिजे. ऐका, ज्ञान हे अलीकडे आहे, भावना ही पुढची आहे. अभंगाची कीर्तनाची सुरुवात अभंगाने, भजनाची सुरुवात अभंगाने, दिंडीच्या भजनाची सुरुवात अभंगाने. आणि आता भजन थांबवायचंय. भजन थांबवायचं म्हटलं की मग भजनी मंडळी म्हणतात घ्या गवळण. मग आता बरोबर ना, समारोप कशाने? गवळणीने. प्रारंभ कशाने? अभंगाने. अर्थ इतकाच आहे, अभंग हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि गवळण हे शुद्ध भावाचं प्रतीक आहे. अर्थ काय झाला? अर्थ हा झाला, आपल्या जीवनाच्या परमार्थाची सुरुवात ज्ञानानं व्हावी आणि आपल्या जीवनाच्या परमार्थाचा समारोप शुद्ध भावानं व्हावा. शुद्ध भावानं व्हावा. याचा अर्थ असा नाही काढायचा काय, अभंगात भाव नाही म्हणजे प्रेम नाही आणि गवळणीत ज्ञान नाही असा अर्थ नाही काढायचा. फक्त त्याचा एक विशेष मी आपल्या पुढे मांडायला लागलो. मुद्दा माझा इतकाच आहे, आपल्या परमार्थाचा पराकोट काय असेल तर शुद्ध स्वच्छ प्रेमळ निर्मळ भाव शक्तीचं आपल्या वृत्तीत प्रगटीकरण होणं हाच आपल्या परमार्थाचा अत्युच्च टप्पा आहे. भक्तीच्या क्षेत्रात हे अत्यंत गरजेचं आहे. ऐका, कशाला भाव म्हणतात? तसं तर भाव हा शब्द एक आहे. भाव हा शब्द एक आहे, याचे अर्थ अनेक आहेत. कधी कधी असं असतं, शब्द एकच असतो, अर्थ अनेक असतात. कधी कधी असं असतं, नाव अनेक असतात आणि वस्तू एकच असते. नाव अनेक, वस्तू एकच. उदाहरणार्थ पाणी. पाणी पाणी म्हणजे पाणी म्हणजे जल. बर, जल. जल म्हणजे जल म्हणजे काय? पाणीच की. उदक म्हणजे काय? पाणीच की. नीर म्हणजे पाणी. जीवन म्हणजे पाणी. वॉटर. वॉटर म्हणजे पाणी. तोय म्हणजे तोय म्हणजे पाणी. नीर म्हणजे पाणी. अजून सलील. सलिली पयजैसे एक होळी मिळले असे गुड बोलतात ज्ञानोबा. सलील म्हणजे पाणी. अजून बोलतात ज्ञानोबा आहे वारी. वारी म्हणजे पाणी. मुद्दा माझा इतकाच आहे, एवढ्या सगळ्या नावाने कळलं काय? पाणी. कळलं काय? कळलं. बघा, म्हणजे नाव अनेक, वस्तू एकच. कधी कधी असं असतं, नाव एकच असतं, अर्थ अनेक. अर्थ अनेक. उदाहरणार्थ संसार. लय गोंधळ आहे याच्यात. संसार हा शब्द बघा, याचे अर्थ किती. सर्वसामान्य माणसं, घरदार, मुलं बाळ, गाडग मडक, याला संसार म्हणतात. नेहमी कीर्तन ऐकणारी माणसं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे, त्याला संसार म्हणतात. ऐका, तुकोबारायने संसाराची व्याख्या सांगितली. मनोनी रुसलो संसारा सर्पहा विकार पांढरा तुझशी अंतररे दातारा याची दावेदारा निमित्त. म्हणजे विकाराला तुकोबाराय संसार म्हणतात. किंवा रुसलो संसारा आम्ही आपाने परा अपपरा म्हणजे द्वैत. द्वैताला महाराज संसार म्हणतात. ज्ञानोबाराय बोलतात, तरी देहादिक हे संसारे जे मांडले से गुंफिरे. देह तादात्म्य याला ज्ञानोबाराय संसार म्हणतात. अजून कैसा वासनेचा संसारा, वासनेला ज्ञानोबाराय संसार म्हणतात. वासना संसार, देह तादात्म्य संसार, विकार संसार. आगा जन्मने आणि निमने. आणि मग ज्ञानोबाराय पुढे बोलले, आगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानने मा जीव लोक म्हणे संसार वहन. जमलं गड्या.
एवढ्या लहान वयात जर ही ओवी पाठ आहे म्हणजे आता राहिलं काय, पुढं काय करायचं राहिलंय. तुम्ही सावधच झाले बघा, ही जागा सावध होण्याचीच आहे ना. ऐका, तर आता ही आताची ओवी आपण म्हणालो, याच्यातही संसाराची काय केली व्याख्या सांगितली. काय व्याख्या सांगितली या ओवी? जन्मने आणि मरणे याला खरं मानणे. म्हणून जरा थांबलो आगा. उपजने आणि निमणे ही या संसाराची व्याख्या या ओवीतली नाही. जर हीच झाली असती तर मग शंकराचार्यांनी अगोदर ती केलीच की. या ओवीतली व्याख्या आहे उपजने आणि निमणे म्हणजे जन्मने आणि मरणे याला सत्य समजणे. या सत्यत्व बुद्धीला ज्ञानोबा आहे संसार म्हणतात. संसार एकच शब्द आहे. व्याख्या किती झाल्या बघा. ऐका, आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा पाठामध्ये सांगत असताना याची व्याख्या गोड सांगायची. ते म्हणायचे संसार संसार काय, फार गोड व्याख्या करायची. हो, कशी व्याख्या करायची सांगतोय का? हा सगळा, हे सगळं जग खरं आहे का खोटं आहे? बोला ना शहाणी माणसं लवकर. खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. आता खरं सांगा, हे तुम्हाला खरं वाटतंय का खोटं वाटतंय? खरं वाटतंय, बरोबर आहे की. अजून पुन्हा एकदा विचारतो, हे सगळं जग खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. खोटं आहे, बरोबर. आता खरं सांगा, तुम्हाला हे खरं वाटतंय का खोटं वाटतंय? खरं वाटतंय, बरोबर. म्हणजे खोटं असताना सुद्धा खरं वाटतंय, यालाच संसार म्हणतात. खोटं असून सुद्धा खरं वाटतं, याच नाव काय? संसार. आणि मग बुवा म्हणायचे संसार तरला, संसारातून यशस्वी झाला, संसारावर विजय मिळवला आणि संसार जिंकला. हे ठरवायचं कशावरून? ते म्हणायचे ज्या दिवशी हा संसार खोटा आहे हे खरं कळेल, त्या दिवशी म्हणायचं जिंकला, यशस्वी झाला, वगैरे वगैरे. मुद्दा माझा इतकाच आहे. किती व्याख्या झाल्या संसाराची? अजून सोपी व्याख्या सांगू का? सांगतो, ऐका. संसार कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये दोन आज्ञाने जीवाचा धुमाकूळ चाललेला असतो त्याला संसार म्हणायचं. खरं म्हणजे धुमाकूळ नाही तर काय हो, फक्त इथं सांगता येत नाही एवढंच. मुद्दा इतकाच आहे. संसार हा शब्द एकच आहे, अर्थ अनेक आहेत. आजच्या चिंतनात भाव हा शब्द एकच आहे, त्याचे अर्थ अनेक आहेत. सोपा पहिला अर्थ, ग्रामीण भागात न शिकलेली अडाणी माणसं आपल्या सख्या भावाला सुद्धा म्हणतात हा माझा भाव आहे. ते भाऊ इतकं नाही, भाव आहे. ऐका, भाव शब्दाचा दुसरा अर्थ आहे किंमत. भाव म्हणजे किंमत, बाजार, भाव, किंमत. आणि भाव शब्दाचा अजून एक अर्थ आहे संपूर्ण भजनी मंडळ आलेलं असावं, 9 वाजून गेलेले असाव्या, तरीही कीर्तन सुरू होत नसावं. कार्यकर्ते म्हणतात अहो करा ना कीर्तन सुरू, आलेत ना सगळे? नाही ना म्हणे, ते मृदंगाचार्य नाही ना आले. करा ना फोन, 100 फोन झाले म्हणले त्यांना. खूपच काय आपल्याला नाही पुढचं काय म्हणायचं, कारण हे माझ्या अगोदरच येऊन बसलेले होते. तसं काय म्हणताय? अर्थ काय झाला इथं? भाव शब्दाचा अर्थ अभिमान. आजच्या चिंतनात भाव या शब्दाचे हे 3ही अर्थ विवक्षित नाहीत. आजच्या चिंतनात भाव शब्दाचा अर्थ काय, कशाला भाव म्हणतात? ऐका, भगवंताविषयी आपल्या अंतःकरणामध्ये वाहणारा निर्विकल्प वृत्ती प्रवाह याला भाव म्हणतात. देवाविषयीचं निर्निमित्त आकर्षण याला भाव म्हणतात. कोणत्याही निमित्ताशिवाय देव आवडणं याचं नाव आहे भाव. आणि भक्तीच्या क्षेत्रामध्ये या भाव शक्तीचं प्राकट्य होणं अत्यंत गरजेचं आहे. परमार्थाच्या क्षेत्रात असे अनेक भाव आहेत, त्यातला एक सर्वश्रेष्ठ भाव आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. तो कोणता भाव, कोणता सर्वश्रेष्ठ भाव, कोणत्या भावाची तुकोबारायांना अपेक्षा आहे? महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात
जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवान परमात्म्याकडे भगवंताच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात. काय मागितलं? जिकडे पाहे तिकडे देव. मी जिकडं पाहिल तिकडं मला देव दिसलं पाहिजे, असा मला तुम्ही भाव द्या. ऐका, म्हणजे मी पाहिल ती व्यक्ती, पाहिल तो पदार्थ, पाहिल ती वस्तू, व्यक्ती वस्तू पदार्थ न दिसता मला ती व्यक्ती वस्तू पदार्थ काय दिसली पाहिजे? देव दिसली पाहिजे, असा तुम्ही मला भाव द्या. लक्ष द्या पुढची माणसं, आता चांगलं चांगलं लक्ष द्या. म्हणजे जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. या पहिल्या चरणातून जगद्गुरु श्री तुकोबारायांनी देवाकडे समोरच्यात बदल झाला पाहिजे हे मागितलंय का आपल्यात बदल झाला पाहिजे हे मागितलंय? आपल्यात बदल झाला पाहिजे हे मागितलंय. अजून विचारतो, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. या चरणातून तुकोबारायांनी बाहेरच बदललं पाहिजे हे मागितलंय का आतून बदल झाला पाहिजे हे मागितलंय? आतून बदल झाला पाहिजे हे मागितलंय. जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. या पहिल्या चरणातून तुकोबारायांनी दुसरा बदलला पाहिजे हे मागितलंय का मी बदललो पाहिजे हे मागितले? काय तुम्ही किती योग्य उत्तर देताय? काय गरज होती मला एवढं बोलणं? सगळं चांगलं तुम्हाला कळते. ऐका ऐका, म्हणजे तिन्ही उत्तर तुम्ही दिली. आणि उत्तर काय दिली? पहिलं उत्तर दिलं आपल्यात बदल झाला पाहिजे, दुसरं उत्तर दिलं आतला बदल झाला पाहिजे, तिसरं उत्तर दिलं मी बदललो पाहिजे. आणि दादानो, परमार्थ यालाच म्हणतात. यालाच परमार्थ. अजून काय व्याख्या? ज्याच्यामध्ये मीचा बदल, आतला बदल आणि आपला बदल महत्वाचा असतो, त्याच नाव काय आहे? परमार्थ. मायबाप जरा चांगलं लक्ष द्या. तुमचा आणि माझा आपला प्रयत्न हा समोरच्यानं समोरच्यात बदल झाला पाहिजे म्हणून आपला प्रयत्न असतो का आपण बदललं पाहिजे म्हणून आपला प्रयत्न असतो? बोला ना राव. समोरच्यात बदल झाला पाहिजे, पुढच्यात बदल झाला पाहिजे. आपण नेहमीच म्हणत असतो त्याने माझ्याशी असं वागावं, त्याला हे शोभलं का, त्यानं मला असं बोलावं का, आणि तो दिवा काय लावला? ऐका, आपण नेहमीच माप समोरच्यालाच लावत असतो, बरोबर? आपण नेहमीच मोजमाप पुढच्याच घेत असतो. मायबाप, माझी विनंती आहे, जर तुम्हाला मोजायची आणि माप घ्यायची हौसच असेल तर माझी विनंती आहे, कधीतरी आयुष्यात स्वतःला मोजावं. कधीतरी स्वतःला मोजा. 35 वर्ष झाली गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून अजून सुद्धा मंडपातून बाहेर पडल्या तंबाखू खाऊन पिचकाऱ्या चालूच आहे. नसतं का मोजायचं? कधी माप घ्यायचं नसतं का आपलं? काय असंच कीर्तन असं ढकलायचं का? मला खात्री आहे इथे आलेल्या लोकांपैकी कोणाकडेच तंबाखूची पुडी नाही, मला गॅरंटी आहे. बरोबर आहे का बाबा? कधीतरी आपण आपल्याला मोजायला शिकलं. अहिजे
आपल्यात परिवर्तन किती झालं, आपल्यात बदल किती झाला, आपल्यात काय काय बदल घडला, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. माईबाप, माझी विनंती आहे, आपलं परिवर्तन महत्वाचं आहे, आपला बदल महत्वाचा आहे आणि तोही आतला बदल महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, ते अत्यंत गरजेचं आहे. ऐका, काय आहे, जिकडे पाहे तिकडे देव, आईसा भाव दे काही. यामधून तुकोबारायांनी स्वतःच्या बदलाची, आतल्या बदलाची आणि आपल्या बदलाचीच काय केलेली आहे, मागणी केलेली आहे. माईबाप, तुम्ही बाहेरच्याला बदलू शकत नाही, तुम्ही समोरच्याला बदलू शकत नाहीत. ऐका, समोरचा बदलावा असं जर वाटत असेल, बाहेरच्यात बदल व्हावा ही जर तुमची लालसा असेल, सगळं जग बदलावा अशी जर तुमची अपेक्षा असेल, तर त्याला एकमेव पर्याय आहे, काय, आपण बदलणे. ऐका, सगळं जग देव व्हावं असं जर वाटत असेल, आधी आपण या नाशी, आधी आपण या नाशी, आधी आपण या नाशी, आधी देव, मुख्य उपदेशाची ठेव, आधी आपण या नाशी. तरी उतरी एक कसी, या कसावर जर उतरायचं असेल, पण त्या जग अवघे देव या कसावर जीवन जर जायचं असेल, तर त्याला पर्याय एकच आहे, आधी आपण या नाशी. कस आहे, किंवा सगळं जग जिकडे पाहे तिकडे देव, हे सगळं जग देवच दिसावं बर का, असे जर अपेक्षा असेल, तर त्याला एकच पर्याय, होईल अंगे देव झाला जो आपण, होईल अंगे देव झाला जो आपण, तयासे हे जन अवघे देव. जरा लक्ष द्या, जिकडे पाहे तिकडे देव, आईसा भाव दे काही, हे अभंगाचं पहिलं चरण आहे. म्हणजे या चरणातून तुकोबारायाने मी जिकडं पाहिलं तिकडं मला देव दिसला पाहिजे, याच्यातून बाहेरचं पुढचं समोरचं बदललं पाहिजे ही अपेक्षा केलेली नाही. माझ्यात बदल झाला पाहिजे, आपला बदल झाला पाहिजे. कारण दादानं जरा ऐका, तुम्ही पुढच्यात बदल करू शकत नाही. बदलून बदलून काय काय बदलणार आहात तुम्ही, नाही सगळा तुम्ही पुढच्यात बदल. हे बघा, विज्ञान
तात्पुरता बदल करत. जगातल्या काही गोष्टीमध्ये विज्ञान ज्याच्यात तात्पुरता बदल अपेक्षित होतो त्याला विज्ञान म्हणा, आणि ज्याच्यात हृदयातला कायमचा बदल होतो त्याला अध्यात्म म्हणा. ज्याच्यामध्ये शोध आहे त्याला विज्ञान म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये बोध आहे त्याला अध्यात्म म्हणतात. ज्याच्यामध्ये प्रसिद्धी असते त्याला विज्ञान म्हणतात, आणि ज्याच्यात सिद्धी असते त्याला अध्यात्म म्हणतात. म्हणून माझं म्हणणं आहे, मनुष्य प्रसिद्ध नसला तरी चालेल, सिद्ध असला पाहिजे. कसा असला पाहिजे? सिद्ध. काही लोक प्रसिद्ध असतात, सिद्ध नसतात. दिवसातून 3 किलो हरिपाठ पाठ आहे का नाही? काय प्रसिद्ध आहे का? एखाद्या वेळेस प्रसिद्धी नसू द्या, जीवन सिद्ध असलं पाहिजे. आता लांबवायचं नाही मला, तर ज्याच्यात उपकरणाला महत्व दिलं जातं त्याला विज्ञान म्हणतात, आणि ज्याच्यात अंतःकरणाला महत्व दिलं जातं त्याला अध्यात्म म्हणतात. ज्याच्यात प्रयोगाकडे लक्ष दिलं जातं त्याला विज्ञान म्हणतात, आणि ज्याच्यात साधनेकडे लक्ष दिलं जातं त्याला अध्यात्म म्हणतात. ज्याच्यात समस्या वाढतात त्याला विज्ञान म्हणतात. वाईट वाटलं जरा? नाही. समस्या वाढतात. आता ही मोबाईल नावाची डबी, या मोबाईल नावाच्या डबीमुळे समस्या संपली, कमी झाली का वाढली? बोला की वाढली ना. तरी सुद्धा तुम्ही मोबाईल बरोबर आणलाच का नाही? मोबाईल बरोबर एवढं प्रेम लोकांचं मोबाईल. अरे सकाळच्याच माझ्या कीर्तनात ते पुढे चिवून बसलेला पोरगा ती चिवडीतच होता. अरे म्हणलं समोर बसलेल्या माणसाने जर असं केलं तर ईशीवरच दरोडा ना. ते चांगला अधिकारी होता, मंत्रालयात अधिकारी. म्हणलं तू काय असू गड्या, म्हणलं ते बंद कर गड्या, म्हणलं मला काय सहन होईना ते. का आपल्याला तुम्हाला बोलायला लागलो, विज्ञानानं समस्या काय झाली? वाढली. ज्याच्यामुळे समस्या वाढते त्याला विज्ञान म्हणतात, आणि ज्याच्यामुळे समस्या नष्ट होते त्याला अध्यात्म म्हणतात. ऐका, ज्याच्यामध्ये तपशिलावर भर दिला जातो त्याला विज्ञान. तपशिलावर भर दिला जातो त्याला विज्ञान म्हणतात. तपशिलावर म्हणजे नाही का लक्षात आलं तुमच्या? मागे 25 वर्षापूर्वी या दिवशी काय घडलं होतं, त्याच्या मागे 25 वर्षापूर्वी या दिवशी काय घडलं होतं, त्याच्या मागे 25 वर्षापूर्वी या दिवशी काय घडलं होतं, असा तपशील विचारात घेतला जातो. म्हणजे ज्याच्या तपशिलावर भर दिला जातो त्याला विज्ञान म्हणतात. नाराज होऊ नका, तुमच्याच बाजून आता बोलतो. आणि ज्याच्यात तप आणि शिलावर भर दिला जातो त्याला अध्यात्म म्हणतात. हे डोक्यात घुसलं का नाही? लक्षात कळलं का आता? तप आणि शिलावर ज्याच्यात भर दिला जातो त्याला अध्यात्म म्हणतात. मुद्दा इतकाच आहे. तर ऐका, विज्ञानाने तात्पुरता बदल होईल, संपूर्ण बदल नाही होऊ शकत. आणि ऐका, तुम्ही बदलून काय बदलणार हो? लक्षात ठेवा, समोरच्यात बदल करण्याचा, पुढच्यात बदल करण्याच्या प्रयत्नात राहूच नका. पुढचं बदलावं वाटत असेल, पुढच्यात बदल व्हावा असं वाटत असेल, सगळं जग देव दिसावं अशी जर अपेक्षा असेल तर त्याला उत्तर एकच आहे, आपण बदलायचं. कारण तुम्ही पुढचं सगळं बदलू शकत नाही. काय झालं, एक वेळेस बिरबल आणि बादशाह फिरायला निघाले. फिरता फिरता कशी काय बादशाहला लहर आली, कोणास ठाऊक लहर आली बादशाहला. आणि बादशाहनं सांगितलं बिरबलला, बिरबल हे आपलं सगळं गाव हिरवं झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? हिरवं झालं. काय नाही लागत असतो जी सरकार लगेच कलरच्या कंपनीला सांगितलं सगळ्या गावाला हिरवा रंग देऊन का. निघाले पुन्हा दुसऱ्या दिवशी फिरायला, तर समोरून म्हशी येऊ लागल्या. म्हशी तांबड्या असतात का पिवळ्या असतात? म्हशी समोरून म्हशी येऊ लागले. बादशाहनं बघितलं, बादशाहनं सांगितलं बिरबलला, बिरबल इनको भी. तू काय करता? तिला म्हशीलाही कलर दिला,
बरं कीर्तनात काय वेळ लागत नाही कलर द्यायला, देऊन टाकला. फिरायला निघाले, समोरून माणसं येऊ लागली. माणसं तांबडी असतात, लाल असतात माणसं. लाल असतात. समोरून माणसं येऊ लागली. बिरबलनं बादशाहनं बघितलं, बादशाहनं सांगितलं इनको भी दिला. मग माणसाला बी कलर दिला, देऊन टाकला कलर. ऐका, फिरायला निघाले, पुन्हा समोरून माणसं येऊ लागली, पण त्यांचे दात पांढरे दिसायचे ना, दात. बादशाहनं सांगितलं बिरबल इनको भी दिला, दाताला बी कलर. आता काय सत्य पुढे शहाणपण चालत नाही. आता हाय का काय? आता हे वाढवायची काय गरज होती का? आकडे वाढवायची काय गरज होती का? कळलं नाही मला त्यांना. केला का नाही खेळ सुरू करायला नसताना तिसरी लाट कुणी ती काय ती नाव ह्यांनाच पाठ. ऐका, फिरायला निघाले, बादशाला लहर आली. काय असतं मोठ्या माणसाला, कधी लहरी आणि कशाची लहरी सांगता येत नाही. अपेक्षा तरी होते का तुम्हाला अशी लहरी येईल म्हणून? 2016 8 नोव्हेंबर रात्री 8 वाजता स्वप्न तरी होतं का तुम्हाला? काय मोठ्या माणसाला लहर कधी येईल सांगता येत नसतं. त्याच्यानंतर 8 दिवसांनीच ते भिवंडीचे खासदार आहेत कपिल पाटील, आता ते मंत्री आहेत बघा, त्यांची माझी भेट झाली. मी त्यांना म्हटलं राव हे कसं काय, तुम्हाला माहिती नव्हतं का? त्यांनी काय सांगितलं सांगू का? त्यांनी सांगितलं महाराज खरंच माहिती. लोक तुम्हाला कसं काय माहित नव्हतं? ते म्हटलं महाराज आई शपथ माहिती. भाजपचा खासदार आहे विशेष म्हणजे. मी कशात आपल्याला बोलायला लागलो, मोठ्या माणसाला कधी लहर येईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, 2-2 हजाराच्या जास्त नोटा जर साठवून ठेवल्या असल्या तर उगा सप्त्याला देऊन टाका. काय सांगता येत नाही कधी लहरी. दिले तर घेताल का? कोण कार्य तर घ्यायच का घ्यायला? हा घेताल ना? हा म्हणजे लक्षात असू दे. ऐका, कधी लहर येईल सांगता येत नाही. एक वेळेस जिजा बादशाला अशीच लहर आली बादशाला. आणि बादशाहनं बिरबलला विचारलं, बिरबल हमारा रामायण बनाओ. काय? हमारा रामायण बनाओ. बिरबलला चक्कर झाली. आता रामायण कोणाचं बनवायचे? बिरबलचं. बादशाह. आता बादशाहचं कुठं रामायण असतं का? रामायण कोणाचं? रामाचं. बादशाहचं कुठं रामायण असतं का? नाही म्हणायची सोय नाही. हमारा रामायण बनाव. अवघडच झालं. आता काय करावं? काय असतं बघा, लक्ष द्या. कधी लहरी सांगते लहर आली, हमारा रामायण बनाव. बिरबल म्हटलं आता रामायण तर रामाचं, ह्याचं काय रामायण लिहायचं? अवघडच आहे. माग असं काही लोकांनी स्वतःच रामायण लिहायला सुरू केलं. आता त्यांचं महाभारत झाला हा भाग सोडून काय कळलं नाही का तुम्हाला? असा रामायण. आणि म्हणून लक्षात ठेवा, नक्कल करून कधी अक्कल येत नसते. चांगलं ध्यानात ठेवा. काय शेवटी आता तो बिरबलच आहे. बिरबलनं सांगितलं सरकार ठीक आहे, पण सरकार त्या करता खर्च जास्त येईल. किती खर्च येईल? 3 कोटी रुपये लागतील. मंजूर. काय घरचे द्यायचेत काय? सरकारच्या तिजोरीतले द्यायचे. मंजूर. बिरबलनं सांगितलं सरकार त्या करता वेळ पण जास्त लागेल. ना किती वेळ लागेल? 3 महिने मला रजा पाहिजे. मंजूर. 3 महिने रजा घेतली. कुणी? 3 कोटी रुपये घेतले आणि बाहेरच्या देशाची विमानाची तिकीट काढली. गेला फिरायला बिरबलन का? थेट बिरबल 84 दिवसानंतरच आला. 84 दिवसानंतर डोस असतो ना पुढचा दुसरा डोस, 84 दिवसानंतरच आला. बादशाहनं सगळी सभा बोलावली. सगळे प्रधान सचिव, सगळं मंत्रिमंडळ, सगळी जनता दरबार भरवला. बिरबलला हजर केलं आणि विचारलं बादशाहनं बिरबलला, बिरबल कहां तक आया है हमारा रामायण? आता मला सांगा,
बिरबलनं किती कांड लिहिली होती? काय बोला की राव, किती कांड लिहिली? एक बी लिहिलं नव्हतं का? काय लिहिलं नव्हतं? बोला की काय लिहिलं नव्हतं? बादशाहचं कुठं रामायण असतोय? कसं काय लिहायचं? ऐका, बादशाहनं विचारलं बिरबलला, बिरबल कहां तक आया है हमारा रामायण? बिरबलने उत्तर दिलं, सरकार थोडा अधूरा है. बोले क्या अधूरा है? आता त्याने किती कांड लिहिली होती? बालकांड लिहिलं का? नाही. अयोध्याकांड नाही. किष्किंधाकांड नाही. एक राहिलं का? अरण्यकांड नाही. किष्किंधाकांड नाही. सुंदरकांड नाही. युद्धकांड नाही. उत्तरकांड नाही. झाले का बरोबर 7? सर ऐका, कहां तक आया है हमारा रामायण? बिरबलने उत्तर दिलं, सरकार थोडा अधूरा है. बोले क्या अधूरा है? क्या अधूरा है? बिरबलने सांगितलं, सरकार मातोश्री सीते का अपहरण रावण ने किया था, अपने बेगम साहब का अपहरण किसने किया है वो बता दो. बादशाह म्हणला, छोड़ दो हमारा रामायण. बिरबल म्हटला, छोड़ दो तर छोड़ दो, अभी कीर्तन छोड़ने वाले हैं. लक्षात ठेवा, मोठ्या माणसाला कधी लहरी कशाची लहर येईल सांगता येत नाही. असे 4-6 महिने निघून गेले, तेवढ्यावर तरी ते हुशार हो. 4-6 महिने निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा लहर आहे. कोणाला? बादशाहला. आणि बादशाहनं पुन्हा विचारलं, बिरबल हमारा महाभारत बना. रामायण जमलं नाही तर महाभारत. बादशाहचं महाभारत लिहिता येईल का? काय महाभारत कोणाचं? अहो महाभारत कोणाचं? फार तर बाबा कौरव पांडवाचं म्हणा. पांडवाचं म्हणायला लय वाईट वाटत असलं तर हमारा महाभारत बना. नाविलाज बादशाह बिरबलनं सांगितलं, सरकार खर्च जास्त आहे. किती? 6 कोटी. म्हणजे वेळ 6 महिन्याला. 6 महिने ठीक आहे, झालं. दिले 6 कोटी रुपये. 6 महिन्याची रजा घेतली. बिरबल राहिलेल्या देशाची विमानाची तिकीट काढली, गेला बिचारा फिरायला. थेट पुन्हा प्रिकॉशन डोस घ्यायला आला. प्रिकॉशन डोस सुरू केला वाटते. 6 महिन्यानंतर आता तो डोस. बिरबल आला, सभा भरलेली, सगळे मंत्रिमंडळ, सगळी जनता. बादशाहने विचारलं बिरबलला, बिरबल कहां तक आया है हमारा महाभारत? आता सांगा, याने किती पर्व लिहिली होती? महाभारतात किती पर्व आहेत? 18. भीष्म पर्व, युधिष्ठिर पर्व, कर्ण पर्व, शांती पर्व. काय लिहिलं नव्हतं? का लिहिलं नव्हतं? का लिहिलं नव्हतं? कारण महाभारत कोणाचं? कौरव पांडवाचं. बादशाहचं कसं काय लिहिता येईल? बादशाहनं पुन्हा जोर लावून विचारलं, कहां तक आया है हमारा महाभारत? बिरबलने उत्तर दिले, सरकार थोडा अधूरा है. बड़े क्या अधूरा है? बिरबलने सांगितलं. बिरबलने उत्तर दिलं, द्रौपदी के 5 पति थे, अपने और 4 साथीदार कौन है वो बता दो. बादशाह म्हटलं, छोड़ दो हमारा महाभारत. बिरबल म्हटला, छोड़ दो तो छोड़ दो, अभी तो लिखा है कुछ नहीं. माझा मुद्दा संपलाय. मोठ्या माणसाला कधी लहरी कसली लहरी सांगता येत नाही. मोठ्या माणसानं कसलीही लहर आणूही नये, चांगलं नसतं. ऐका, तसंही तो बादशाहला लहर आली. निघाले फिरायला आणि पाहायला लागले तर सगळं जिकडे पाहे तिकडे काय, जिकडे पाहे तिकडे हिरवेच हिरवच. पाहता पाहता कस काय बादशाहचं लक्ष वर आकाशाकडे गेलं कोणास ठाऊक. आकाशाकडे लक्ष गेलं आणि बादशाहनं बिरबलला सांगितलं, बिरबल इनको भी. आणि मग मात्र बिरबलला अशा थंडीत घाम फुटला. आतापर्यंत माणसं बोलवून कलर द्यायला जमलं, आता आकाशाला काय याच्या? आकाशाला कस काय कलर द्यायचा? अवघड झालं ना. बिरबल घाबरला. बिरबलनं सांगितलं, सरकार 2 दिवसाची मुदत द्या. ठीक आहे म्हणे, चालेल. बिरबल घरी आला. बिरबल घरी आलेला सौभाग्यवतीने पाहिला. बिरबलचा चेहरा पाहिला आणि चेहरा बघितल्यानंतर चेहऱ्यातूनच कळतं आत काय चाललंय ते. नाराज पाहिला चेहरा. आणि मग त्या सौभाग्यवतीने विचारलं बिरबलला, धनी
तुम्ही नाराज दिसताय. कीर्तन सापडलं नाही का तुम्हाला? नाही म्हणे सापडलं. लांबचा प्रवास होता पण सापडलं म्हणे कीर्तन. तुमचं कीर्तन झालं नाही का? नाही, तसं तिथं खूप कीर्तनकार हजर होते पण माझंच कीर्तन झालं म्हणे. मग नाराज काय तुम्ही? चेहरा का पडला तुमचा? कीर्तन व्यवस्थित झालं नाही का? नाही म्हणे कीर्तन पण व्यवस्थित झालं, मग तरी पण नाराज का तुम्ही? काय झालं काय? तसं काय नाही म्हणे, तसं कसं काय नाही. कीर्तनानंतरच व्यवस्थित झालं नाही का? नाही म्हणे त्याची काय अडचण नाही, यजमान मोठे मोठे आहेत म्हणले. काय अडचण? ऐका, मग नाराज व्हायचं काय कारण सांगा ना, कळू द्या ना म्हणे. बिरबलनं सांगितलं असं असं झालंय. ठीक आहे म्हणले, मी मदत करते, काळजी करू नका. मालक अडचणीत असल्यानंतर मालकाला अडचणीत जी मदत करते तिचं नाव आहे पतिव्रता. मालकाला अडचणीत आणते, आपल्याला पुढचं म्हणायचंच नाही. ऐका, लक्ष द्या. आणि मग तिनं मदत केली. दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात हजर झाला आणि सांगितलं, राजे चला. पण ऐका राजे, चैत्र वैशाख महिन्याचे दिवस आहे, सूर्य माथ्यावर आलेला आहे, 47-48 सेंटीग्रेड तापमान आहे, लही लही होते इतकं ऊन आहे, सूर्याच्या उष्णतेची प्रखर उन्हाची किरण आहेत आणि तुमचे सुकुमार नाजूक डोळे एसीच्या बाहेर कधी येतच नाहीत. अति काय ते वातानुकूलित असे तुमच्यासाठी, तुमच्या डोळ्याला इजा होऊ नये म्हणून खास अमेरिकेहून मी चष्मा मागवलेला आहे. तेवढा चष्मा घाला आणि पहा म्हणजे बरं. ठीक आहे म्हणे. बादशहानं चष्मा घातला आणि आले आणि पाहिलं तर सगळं आकाश कसं झालं होतं? सगळं आकाश कसं झालं होतं? 100% तुम्ही नापास झाले. सगळं आकाश हिरवं झालं होतं का सगळं आकाश हिरवं दिसत होतं? दिसू लागलं. दिसणं वेगळं ना असणं वेगळं, हे लक्षात ठेवा. म्हणून तर आमच्याकडे म्हण आहे, दिसतं तसं नसतं. लक्ष नीट द्या. आकाश बदललं का? बोला. पुढे एक वाक्य विचारतो, आकाश बदलेल का? जर आकाश बदलावं ही अपेक्षा असेल तर त्याला एकच पर्याय आहे, नजर बदलली पाहिजे. सोपं झालं. हिरवा चष्मा घातला आणि सगळं आकाश कसं दिसलं? हिरवं दिसलं. थोडक्यात दृष्टी बदलली की सृष्टी बदलायला वेळ लागत नाही. दृष्टी बदलली, जशी दृष्टी तशी सृष्टी. वेदांतामध्ये यालाच दृष्टी सृष्टी वाद म्हणतात. किती सोपं वेदांत, किती सोपं. ऐका, एकंदरीत सिद्ध काय झालं? सिद्ध हेच झालं, पुढच्यात समोरच्यात आपण बदल करू शकत नाही. बदलायचंच असेल तर आपण बदललं पाहिजे, ते आतून बदललं पाहिजे, आपली वृत्ती बदलली पाहिजे. जिकडे पाहे तिकडे देव. हे पाहिल ती वस्तू, व्यक्ती, पदार्थ देवच दिसावी अशी जर अपेक्षा असेल तर अगोदर आपण देव झालं पाहिजे. एक सोपं विचारतो. मुळात वास्तवात जिकडे पाहे तिकडे म्हणजे वस्तू, व्यक्ती, पदार्थ, अणुअणुत, रेणुरेणुत, कणात कणात मुळामध्ये देव आहे का नाही? हे काय? हे हो, हे 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 हो. कोणीतरी माईक म्हणतंय, कोणीतरी आवाज म्हणतंय, पण देव कोणीच म्हणलं नाही. आताच तुम्ही काय म्हटले? कणा कणात, अणु अणुत, रेणू रेणूत सगळीकडे काय आहे? तिला देव नाही होत. मग दिसतंय कुठं? उत्तर इतकंच आहे, जर सर्वत्र देव आहेच सिद्धांतात तर दिसायला पाहिजे ना. का दिसू नये? हे बघा, सोपं करतो. आकाशातल्या चांदण्या, हे बाळा, हे दादा, आकाशातल्या चांदण्या काळे असतात का निळे असतात? घाबरू नको, अजिबात घाबरू नको, भिवू नको, घाबरू नको. आकाशातल्या चांदण्या अगदी बरोबर, अगदी बरोबर. किती शाळेत? तिकडे बघ किती.
11वीला शाळेत आहे. आकाशातल्या चांदण्या निळ्या आहेत म्हणून सांगतो. अगदी बरोबर आहे. 2 वर्ष ऑनलाईनचा परिणाम. खरं सांग रे, ते निळ्या आहेत म्हणतो. निळ्या आहेत का काळ्या आहेत खरं सांग. आणि कसं आहे ना एवढं जमलं की तारका रोज भेट. एवढं जमलं हे महत्वाचं आहे. तर आकाशातल्या चांदण्या कशा आहेत? पण आता ऐका, कधी कधी त्या पांढऱ्याच चांदण्या एखाद्या पाहणाऱ्या व्यक्तीला पिवळ्या दिसतात. ना तरी दिटी वेदली कवळे चांदणी ते म्हणे पिवळे, देवे माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष कामिन जयाच्या जहाली नेत्राशी देखे तो चंद्राशी पीतवर्ण. ऐका, अजून विचारतो, गाईचं दूध तिखट असतं का आंबट असतं? घाबरू नको. गाईचं दूध तिखट असतं का आंबट असतं? माझ्याकडे बघ, कॉपी करू नको. काय चुकलं म्हणजे काय? परीक्षा द्यायची काय आपल्याला? सांग, अंदाजे सांग. चल बोल. अरे ते एसटी निघून गेलं बोच काय म्हणजे. तर गाईचं दूध कसं आहे? गोड आहे. पण कधी कधी ते गोडच दूध एखाद्या पिणाराला म्हणजे दूध पिणाराला तुमच्या डोक्यात लगेच ते गोडच दूध एखाद्या दूध पिणाराला कसं लागतं? कडू लागतं. ना तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधाचे म्हणे कडू विख, तेवे या मानुषा मानुष मानाल किंवा मानिती माते. अर्थ काय सिद्ध झाला? सिद्ध हे झालं, चांदण्या पांढऱ्याच आहेत पण दृष्टीत दोष निर्माण झाला, पिवळ्या दिसतात. दूध गोडच आहे, जिभेत दोष निर्माण झाला, कडू लागतं. अगदी तसं चराचरात जिकडे पाहे तिकडे मुळात सिद्धांतात वास्तवात देव आहेच, पण तो आम्हाला दिसायला तयार नाही. त्याचं कारण आहे दोष देवात नाही, दोष आमच्या अंतःकरण वृत्तीत आहे. आणि मग ऐका, जर जिभेतला दोष गेला की दूध गोडच, दृष्टीतला दोष गेला की चांदण्या पांढऱ्याच. तसं वृत्तीतला दोष गेला की जिकडे पाहे तिकडे देवच. सिद्ध काय झालं? सिद्ध हे झालं, जिभेतला दोष गेला पाहिजे, दृष्टीतला दोष गेला पाहिजे आणि परिशेष न्यायाने सिद्धांतात भूमिकेत आपल्या वृत्तीतला दोष गेला पाहिजे. ऐका, जिकडे पाहे तिकडे देव म्हणजे सर्वत्र सर्वंच मयी पश्यति, सर्वत्र भगवंताचं दर्शन घडावं म्हणजे सर्वत्र समतेचं दर्शन घडावं असं जर वाटत असेल तर वृत्तीतली विषमता बाजूला गेली पाहिजे. विषमता गेली की समता आणावी लागत नाही. द्वैत गेलं की अद्वैत आणावं लागत नाही. भेद गेला की अभेद आणावा लागत नाही. रात्र गेली की प्रकाश उजेड आणावा लागत नाही. या न्यायाने विषमता गेली की समता आणावी लागत नाही. म्हणून तुकोबाराय भगवंताला प्रार्थना करतात की भगवान तुम्हीच काय करा, माझ्या वृत्तीतली विषमता बाजूला काढा आणि माझ्या हृदयामध्ये तुम्ही वास्तव्याला या. ही प्रार्थना जगद्गुरु श्री तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणात सांगतात. विषमे
विषमे सारी ठाणे धरी जीवाशी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात की देवा तुम्हीच या, माझ्या हृदयात वास्तव्य करा आणि हृदयातली विषमता काय करा, तुम्ही बाजूला काढा. काय आहे, आपण मुद्दाम अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये प्रवेश केलेला आहे. लोकांना थोडा धीर पण येतो. झालं बाबा, आता शेवटच्या चरणात आले, जर आता थोडस आता धीर देऊन देऊन तास दीड तास बोललेलं वेगळं, थोडा धीर येतोय. आता काय झालंय, आता थोडं राहिलंय. तुका म्हणे विषमी सारी ठाणे धरी जीवाशी. ऐका, भगवान परमात्मा हृदयात आला की विषमता म्हणजे विकार राहत नाही, ते निघून जातात. पण भगवान हृदयात येण्यासाठी काय केलं पाहिजे? भागवतातली एक ओवी सांगतो, नाथ महाराज सांगतात, नामा सरिसाची हरी हिरगे हृदया माझारी, तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. विठोबार कुमार तुका म्हणे. आता शेवटासारखं झालं का? विषमे सारी ठाणे धरी जीवाशी. ऐका, विषमता गेली की खाली शिल्लक काय राहणार आहे? वाजव 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 वाजव. तुझ्यासाठी तासभर कीर्तन करावं लागते मला. बस वा, छान. मृदंगाच्या रियात बदली आहे, गायकात बदली आहे. अन्याय फक्त कीर्तन करावं असू द्या, एवढे लोक. तुका म्हणे विषमे सारे. ऐका, विषमता गेली की समता आणावी लागत नाही. बस एवढाच मुद्दा सांगून आपण थांबूया. कसं आहे, विषमता घालवली पाहिजे. द्वैत गेलं की अद्वैत आणावं लागत नाही. परमार्थामध्ये ऐका, परमार्थामध्ये नवीन काहीही करायचं नसतं. सांगू, परमार्थामध्ये काहीही मिळवायचं नसतं. मग नको असलेलं घालवायचं असतं. नको असलेलं गेलं. ऐका, नको असलेलं गेलं की जे पाहिजे ते तिथंच असतं, ते आणण्याची गरज नाही. नको ते नको असलेलं गेलं. ऐका, की जे पाहिजे ते आणण्याची आवश्यकता नाही. काय गोड बोलतात ज्ञानोबाराय, हा विचारुनी अहंकारू सांडीजे. पुढे काय शब्द आहे? मग असतीच वस्तू होईजे. त्या असतीचा शब्दाला अंडरलाईन करायचे. नको असलेला अहंकार फेकून दिला की पुन्हा आसक्तीच वस्तू होईजे. तत्व तिथं आहेच, ते आणायची गरज नाही. फक्त असू दे, उत्तर इतकंच आहे, नको होतं ते बदललं की जे पाहिजे ते आहेच. फक्त नको ते घालवायसाठी या इथे यायचं, इथे यायचं. नको ते गेलं पाहिजे. नको ते गेलं की जे पाहिजे ते आहेच आहेच. त्याच्याकरता अट्टास नाही. लक्ष द्या, त्याच्याकरता अट्टास नाही. वस्तू सिद्धच आहे, सिद्धच आहे. काय गोड ओळ आहे भागवतातली, फार गोड ओळ आहे. नाथ महाराज सांगतात, पृथ्वी निधाने भरली आहे
परी पायाळेवीन प्राप्ती नव्हे, तैसा आत्मा स्वतः सिद्ध आहे, पै गुरुकृपाला आहे तरीच प्राप्ती. मला त्या मुद्द्याला अंडरलाईन करायचे. तैसा आत्मा स्वतः सिद्ध आहे, तो सिद्धच आहे, तो मुळातच आहे, त्याला आणायचं नाही. अजून सांगू का, परमार्थामध्ये देवासाठी अजिबात कष्ट नाही. कष्ट कशासाठी? देवाच्या ना आपल्यामध्ये आडवं असलेलं गबाळ बाजूला काढायसाठी. अजून सोपं करू, देव फुकट आहे, देव फुकट आहे. देव फुकट आहे. मग आता उद्या संध्याकाळी कार्यकर्ते हिशोब सांगणार आहेत. 4.5 लाख सप्त्याचा खर्च. किती? महाराजांनी तर रात्री सांगितलं होतं देव फुकटच आहे म्हणून. हे 4.5 लाख हे कुठून आहे? त्याचं उत्तर आहे देव फुकटच आहे, फक्त देवाच्या ना आपल्यामधलं गबाळ बाजूला काढायला 4.5 लाख. देवासाठी नाही पैसे लागत. लक्षात ठेवा. तुम्हाला अजून बोलू का नाना? सांगू का? होय, मग ऐका. कीर्तनासाठी अजिबात पैसे लागत नाही, भाड्यासाठी लागते. आता भाड्याला काहीतरी भाड्याच्या अर्थ इतकाच आहे. म्हणजे थोडक्यात सिद्ध काय झालंय, वस्तू नित्यच आहे, प्राप्तच आहे, त्याच्याकरता कष्ट नाही, त्याच्याने आपल्या मधला आवरण बाजूला काढण्यासाठी तकलीफ आहे. 2012 काळ होता. एक जणाच्या गावी कीर्तनाला गेलो आणि त्यांच्या शेतात असा मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी उठून सकाळी पाहतोय 10-12 एकर ऊस हिरवागार. 2012ला दुष्काळ होता का नाही? आणि मला आश्चर्य वाटलं, म्हटलं एवढ्या दुष्काळात असलं पाणी? ऐका. आणि मग मी त्यांना विचारलं, त्या शेतकऱ्याला विचारलं, त्या बाबाला विचारलं, बाबा काय पाणी आहे राव, काय पाणी आहे राव. तोही मोठा जुना माणूस, भारदस्त माणूस, असं खुमासदार शैलीत त्याने हे उत्तर मला दिलं. गमतीदार उत्तर दिलं. तर म्हटलं फुकट नाही महाराज. मी काय बोललो, काय पाणी आहे हो? तो काय म्हणून माहिती, फुकट नाही. मग 70,000 घालवलेत पाण्याला. मला जरा उत्सुकता लागली. 70,000 घालवलेत पाण्याला. मी म्हटलं कशाला गेले 70,000 सांगा. आणि मग त्याने सांगितलं बोर घेतलं. म्हटलं बोर 4.5 इंच पाणी लागलं. बोर घेतलं. 20,000 रुपये मशीनला गेलं. म्हणलं त्या बोरिंगला मशीन 20,000. 20,000 रुपये मोटरला गेलं. 20,000 रुपये पाईपला गेलं. लोखंडीच लाईन टाकली. म्हटलं मोजलं का नाही? किती झालं? 60. 5,000 रुपये कोटेशनला दिलं म्हटलं. आणि 5,000 रुपये साहेबाला दिलं. म्हटलं लवकर कोटेशन यायला. किती झालं? आणि पाण्याचं नाव कुठं आहे याच्यात? तुम्ही कीर्तन ऐकत नाही? तो काय बोलला होता मला? फुकट नाही, 70,000 घालवलेत पाण्याला. आणि हे यादीत पाण्याचं नाव कुठे? कुठे पाण्याचं नाव? 20,000 मोटरला, 20,000 बोरला, 20,000 पाईपला, 5,000 पाणी कुठे? पाणी फुकटच आहे. नीट आहे का? अजून पाण्यानं पाणीपट्टी मागितलेली नाही. पाणीपट्टी गोळा करणारे गडी दुसरेच आहेत. लक्ष द्या, पाणी फुकटच आहे. मग 70,000 कशाला गेले? पाण्यापर्यंत जायला. कळलं नाही? 70,000 गेले कशाला? पाण्याच्या ना आपल्या मध्ये असलेला आवरण, दगडमातीचं आवरण बाजूला काढायला 70,000 गेले. म्हणजे खर्च कशाला आहे? आवरण निवृत्तीला कष्ट आहे. वस्तू सिद्धच आहे, ती आणावी लागत नाही देवा. ऐका. आणि मग तो शेतकरी असतो, मग त्याची अपेक्षा असते असं बोर घेतलं, रोज एक मोटर, त्याच्या 7 दिवसात 7 मोटर. आणि मग त्याची अपेक्षा असते मोटरनं पाणी चांगलं मारलं पाहिजे, चांगलं पाणी मारलं पाहिजे, अशी अपेक्षा असते त्या शेतकऱ्याची. हो, काही मोटर अशा असतात त्या गुळण्या सांगतात. शेतकऱ्याची काय अपेक्षा असते? मोटर कशी असली पाहिजे? तिने असा प्रेशरनं फवारा मारला पाहिजे.
शेतकऱ्याची अजून एक अपेक्षा असते. अजून एक काय अपेक्षा असते शेतकऱ्याची? मोटर अशी असावी, मोटर अशी असावी, ब्रँडेड कंपनीची मोटर असावी. किमान 104 वर्षाचा तरी त्या कंपनीचा अनुभव असावा. जागे नाही पडत. काय बोलते कळत नाही का? मोटर अशा कंपनीची असावी की त्या कंपनीचा किमान 104 वर्षाचा अनुभव असला पाहिजे आणि त्याच कंपनीची मोटर आपल्या आसनगावात आणायची. नाही कळत? अशी अपेक्षा असते. 104 1917 साली त्या कंपनीची स्थापना झालेली असली पाहिजे. आता कळलं का? वारकरी शिक्षण संस्था अशा कंपनीची मोटर आणायची. जातीवंत शेतकऱ्याची अपेक्षा असते. ते बाप्पाचा किती प्रयत्न की कुठे गेले ते दिसत नाही तर किती चिकटी त्यांची. सारखं फोन त्यांनी चिमट सोडली. ऐका पुढे सांगू का अजून? आणखी शेतकऱ्याची अपेक्षा असते ते मोटर अशी असली पाहिजे तिनं ज्यादा हेडलाच म्हणतात, ज्यादा हेडला सुद्धा तिनं चांगलं पाणी मारलं पाहिजे. म्हणजे जास्त उंचीवर सुद्धा चांगलं पाणी मारलं. आणि अजून ऐका, आणखीन शेतकऱ्याची एक अपेक्षा असते मोटर अशी असली पाहिजे ती कमी व्होल्टेजवर चालली पाहिजे. कमी व्होल्टेज 35, 51, 25, 21 असं नको व्होल्टेज. 15-20 व्होल्टेज असलं तरी चालेल. आहेत का सगळे? ऐकतात? 15-20 व्होल्टेज असलं तरी बरं का. लक्षात ठेवा. कसं आहे, त्याच्यापेक्षा कमी व्होल्टेज जर तुम्ही मोटरला दिलं ना तर ती मोटर जळण्याची शक्यता. मोटरनं कायमस्वरूपी येऊन पाणी मारलं पाहिजे असं वाटतंय का नाही तुम्हाला? मोटर जळणार नाही याची जरा काळजी घ्यायची. तिला जेवढं लागतंय तेवढं आवरेज ते काय म्हणतात ते व्होल्टेज घेत जा. हे मी मोटर बद्दलच बोलतो. ऐका, माझा मुद्दा इतकाच आहे. पाण्यासाठी कष्ट नाही, पाणी फुकटच आहे. कीर्तनासाठी पैसे लागत नाही, कीर्तन फुकटच आहे. देवासाठी पैसे लागत नाही, देव फुकटच आहे. ओढाताण कशा करताय, इतकी मेहनत कशा करताय? त्याच्याने आपल्या मध्ये असलेल्या आवरणाची निवृत्ती करण्याकरता. आणि आवरण निवृत्ती आपल्या एकट्याच्या ताकदीनं होऊ शकत नसते. तेव्हा मग आम्ही देवा शक्तीहीने भागवतेने करुणा. आणि मग देवाला विनंती करायची, आता तुम्हीच माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाही बहातारी दातारा करिया तिमिराचा नाश.
तास कीर्तन करावं लागतं मला अजून पुढे. त्यांना बरं वाटलं पाहिजे का नाही? करी या तिमिराचा नाश, हे आता म्हटलेलं चरण आणि आजचा सगळा अभंग लावून टाकू. करी या तिमिराचा नाश आणि तोडी आशा पाश, हे आजच्या अभंगात कुठं आहे? तुका म्हणे विषमे सारी इथं. उदयो होनी प्रकाश, हे आजच्या अभंगात. जिकडे पाहे तिकडे देव आणि करी वास हृदयी, आजच्या अभंगात ठाणे धरी जीवाशी. तुका म्हणे विषमी सारी, बस विषमता गेली की समता आणावी लागत नाही, ती तिथंच असते. 2 मिनिटात थांबतो आता. तुम्हाला शेवळ माहिती आहे का? शेवळ हो कुठे असत? म्हणजे 7.5 HP ची मोटर रोज 8 तास विहिरीमध्ये चालते, तिच्यामध्ये शेवाळ असत. चुकलं. 8 महिन्यापासून ज्या विहिरीत पाण्याचा थेंब सुद्धा नाही, तिच्यात शेवाळ असत. हे बी चुकलं. मग शेवाळ असत कुठे? थोडक्यात सांगू का? ज्या विहिरीतल्या पाण्याचा उपसा नाही आणि तिथं काय असतं? मग दुर्गंध येतो, घाण वास येतो. मग तिथं त्या विहिरीच्या काठावर बोर्ड लिहावा लागतो, हे पाणी पिण्यास अयोग्य आहे किंवा योग्य नाही, असा बोर्ड लावावा लागतो. हे घर वर्गणी मागण्यास योग्य नाही. दुर्गंध सुटलेला असतो, घाण वास सगळा. का? उपसाच नाही. कधी उपसाच नाही. सप्ताह संपत आला तरी सुद्धा उपसाच नाही. माझी विनंती आहे, उपसा करत जा. जर कोणी केलेला नसला, उपसा करून घ्या. का बरं उपसा केला पाहिजे? उत्तर आहे, उपसा केल्यामुळं विठ्ठल विठ्ठल उपसा केला वा एरवी दानशूळ पुरुष वेचक पाण्याची संचक. उपसा करणं म्हणजे वेच करणं, परिणाम संचक. तैसा वेही हारुखू अव्ययोगमे. वा काय गोड उपयोग झाला. कारण मी हे सांगताना ही ओळी कधीच सांगत नसतो. चांगली बेस्ट सापडली. अर्थ इतकाच आहे, उपसा जरूर केला पाहिजे. उपसा केला की काय होतं सांगतो? झऱ्याची तोंड प्रेशरनं पाणी असं जोमानं पुन्हा पाणी आतमध्ये येत. काही लोक म्हणतात त्याला काय सगळीकडून झर जायचं, काय एकटा कीर्तनाचं सगळं देईल, त्याला काय सगळीकडून झरा येत. तुम्हाला झरच दिसतात, पण पट्ट्या एकटा काल्याची पंगत घालतोय ती उपसा बी बघा की. नीट ऐका, उपशाकडे बी लक्ष देत जा. तुमचं लक्ष त्याच्या झऱ्याकडे जास्त आहे, त्यांना काय चौकडूनच येत. नीट ऐका. आणि मग उपसा जरूर केला पाहिजे. 5-6 दिवसात कोणी केला नसेल, राहिला असेल, कार्यकर्त्याकडे आहे का पावती पुस्तक वगैरे काय, उपसा करून टाका. कदाचित तुमची इच्छा असेल, झाल्या मी सप्त्याला उपसा केलाय तरी बी पाणी विहिरीत आलेलंच असणार आहे, मी थांबतो तासभर, करून टाका उपसा. ऐका, उपसा केला पाणी स्वच्छ होतं, स्वतःलाही प्यायला उपयोगाला येतं, इतरालाही त्याचा काय होतो? उपयोग होतो. थोडक्यात उपसा नसला की त्या पाण्यावर काय येतं? शेवाळ येतं. आता उत्तर देत चला. शेवाळ बनलं कशापासून? पाण्यापासून. आणि शेवाळानं झाकलं कोणाला? पाण्याच. ढग बनले कोणापासून? सूर्यापासून. आणि ढगानं झाकलं कोणाला? सूर्यालाच. माया बनली कोणापासून? चैतन्यापासून. ते एक ढालगज निर्माण झाली आणि त्या मायेनं झाकलं कोणाला? चैतन्यालाच. ओवी द्यायचीच का? या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत. पोरग बनलं कोणापासून? बापापासून. आडवं गेलं कोणाला? बापालाच. आता ऐका, आपल्याला शेवाळ हवा आहे का पाणी? पाणी हवं आहे. पाणी जर हवं असेल तर शेवाळ बाजूला सारा. सूर्य हवा असेल, ढग
बाजूला सारा. चैतन्य हवा असेल, माया बाजूला सारा. आणि सच्चिदानंद घन असणारा देव हवा असेल तर विषमता विकार बाजूला सारा. ज्ञानेश्वर आशीर्वादाने राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या कृपेने थोर विश्वपुरुष महापुरुष स्वामी विवेकानंदांच्या कृपेने संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण विश्वाला सावधानतेचा संदेश देणारे थोर संत समर्थ रामदास स्वामींच्या कृपेने तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्याच जीवनात विषमता दूर व्हावी, समतेचं दर्शन घडावं, दृष्टी शुद्ध व्हावी, चांदण्या पांढऱ्या दिसतील, जीभ स्वच्छ व्हावी, दूध गोड लागेल, वृत्ती निर्मळ व्हावी, जिकडे पाहिजे तिकडे देवच दिसेल. ही परिणती, हा बदल माझ्या सहित आपणा सर्वांच्या जीवनामध्ये घडावा एवढीच याचना या निमित्ताने करतो. वेळ खूप पुढे गेलेली असणार आहे. माझ्या अंदाजाने 1 तास पुढे आपण गेलेलो असणार आहे, कारण मी तुमची अधिक वेळ घेतली त्याबद्दल आपली सगळ्याची क्षमा याचना करतो. वारकरी संप्रदायातील ज्यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहेत असे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य परमेश्वर महाराज, त्यांच्या चरणी आमचे आदरणीय लक्ष्मण महाराज, जिजा रामायणाचार्य, मृदंगाचार्य आदरणीय पांडुरंग महाराज, नाना, त्यांची सर्व वारकरी शिक्षण संस्था, ज्यांनी आता अगोदर 2 मृदंगाचार्यांनी अत्यंत गोड असा मृदंग वाजवला, आताही त्या नव्यात जोमान आता हे 2 जण बसलेले, ते उभे राहिलेले सगळे आमचे महाराज मंडळी, या गावचे सगळे वैष्णव असे टाळकरी, गोड असे गायक मंडळी, जुने जाणते साधू संत, या सगळ्यांच्या पुढे येऊन बसलेले सगळे श्रोते, आपल्या सगळ्यांच्या चरणी मी अंतःकरणपूर्वक वंदन करतो, नतमस्तक होतो. आणि ही केलेली बडबड म्हणजे हे ओठातले शब्द कधीतरी पोटात जावे आणि आपल्यामध्ये परिवर्तन हे काळाची गरज आहे. ते परिवर्तन कधीतरी आपल्या जीवनामध्ये घडावं एवढीच आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. ही जागा परिवर्तनाची जागा आहे, सावधानतेची जागा आहे. याच्यातून आपणही सावध होऊन त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करावी अशी या निमित्ताने आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. तुमचा थोडा अधिक वेळ घेतला. परिसरातून अनेक गावातून भाविक लोक आलेले आहेत. सगळ्या गावची नावं मला सांगता येणं अवघड आहे. 1-2 गावची सांगितली तर 4-2 गावची तशी शिल्लक राहणार आहेत. ते पुन्हा मला आता रात्रीच्याला जायचंय, पुन्हा ते जाऊ देतील का नीटनेटकं ह्याची पंचायत आहे. तेव्हा तुम्ही आलेले सगळेच आणि आपलं सगळ्यांचंच नतमस्तक होऊन वंदन करतो. आणि कधीतरी जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही, अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करूया. शिवेला पूर्ण विराम देऊया. यानंतर